माझ्या आयुष्यात जर तुमचं येणं नसेल तर त्या आठवणी पण नकोयत मला. आज विसर्जन आहे बाप्पा, त्यात माझं आई पण विसर्जित करते मी. माझ्या चुकीची शिक्षा आनंदीला नका ना देऊ. आनंदीची काही चूक नाहीये ना, चूक माझी आहे ना. मग शिक्षा मला द्या. वाटल्यास असं करा की मला दुसरा जन्म नका देऊ. तेच झालंय. तू आनंदीच्या पोटी जन्म घेऊ शकत नाहीस, हीच तुझी शिक्षा. हो, पण त्याची शिक्षा आनंदी सुद्धा भोगतेय ना. तिच्या पोटी जन्म घेण्याची माझी वेळ चुकली म्हणून आनंदीला मातृत्वाचं सुख नाही. आनंदीच्या पोटी जन्म घेऊन मी माझ्या कुटुंबात परत जाऊ शकत नाहीये, ठीक आहे, हरकत नाही. पण माझ्या आनंदीची कुस उजवली पाहिजे. तिला मातृत्वाचा अनुभव मिळाला पाहिजे. स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा क्षण असतो तो आनंदीला मिळालाच पाहिजे. ते सुख नका ना हिरावून घेऊ आनंदीपासून. नाही, आता ते शक्य नाही. आउट चिडून तिकडे नका ना बघू. माझ्याशी बोला ना, मी बोलते ना तुमच्याशी. तिच्या पोटी आता कोणालाही पाठवता येणार नाही. जे ठरलं ते ठरलं. आता वेळ निघून गेली. आओ हे बा, हे असं नका. आओ, सारखं सारखं पाया पडू नका माझ्या. हे बा, ऐका ना, तुम्ही काय म्हणाल ना ते मी सगळं करायला तयार आहे. मला तुम्ही खाली पाठवा. परत? हो, परत मी खाली जाते आणि सगळं नीट करते. पण माझ्या आनंदीला या सगळ्यातनं बाहेर काढ. तिच्या पोटी बाळ जन्माला येऊ दे. तुम्हाला परत पृथ्वीवर जायचंय? आनंदीचं एवढं दुःख पाहूनही तुमचा लोभ, माया, मोह, वासना अजून सुटलीच नाहीये. तसं नाही हो. माझ्या आनंदीच्या आयुष्यातनं निघून जाण्याने ना ती एकटी पडली. तिला तिच्या मैत्रिणीची गरज आहे. मला माहितीये ती मैत्रीण मी आहे. आणि माझ्या तिथल्या आयुष्यात मी तुम्हाला दाखवून देईन ना की माझा तिथला सगळा मोह सुटलाय. पण आम्हाला या गोष्टीची खात्री पटली नाही तर जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही. हो, चालेल. ठीक आहे. पृथ्वीवर पाठवण्यासाठी तुझ्यासारख्या आत्म्यांना काही नियम व अटी असतात. त्या तुला मान्य असतील तर आपण पाठवू तुला. हो, मान्य आहे सगळं. पण आधी नियम आणि अटी ऐकून तर घे. यातली एकही अट आणि एकही नियम तुला मोडता येणार नाही. मान्य. अट क्रमांक 1. पृथ्वीवर गेल्यानंतर तुमच्या वर्तनाने तेथील मानवाच्या भविष्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होता कामा नये. कसं असतं, तुम्ही मानव प्राणी जगता, तुम्हाला आनंद मिळतो, दुःख होतं, चांगलं वाईट होतं तुमच्या आयुष्यात. ते सहज होत नसतं. तुमचं भविष्य हे तुमच्या पापपुण्याच्या पारड्यावर तोललं जातं. त्यामुळं तुमच्यामुळे इतरांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जावी. मान्य. मान्य आहे. फक्त बोलून मान्य होणार नाही, सगळ्याची इथे नोंद केली जात आहे हे लक्षात घ्या. आणि हो, नंतर माघारी फिरता येणार नाहीये. मान्य. आता भूतलावर तुम्ही जायला मोकळ्या. तुमच्या वर्तनावरून ठरणार आहे की आनंदीची कूस भरणार आहे की नाही. हो, थँक्यू. थँक्यू.
ह्या लोकांनी केलं असेल तर हे आपल्याला काही सांगू पाहतात का? तुम्ही कामात इतके बिझी आहात की तुमच्या लक्षात नाही आलं, आणि घरच्यांच्या लक्षात आलं. आता आम्ही दोघी जणी आहोत ना तुझ्या बरोबर. तुझी पहिली वेळ आहे ना. पहिली वेळ गरोदरपणाची. आमची ताई गरोदर आहे. सीमाच्या बाळाला बघून मला का वाटलं मलाही बाळ हवं. माझी ती इच्छा आईंनी ओळखली. त्यानंतर सगळ्यांनाच वाटलं की मला बाळ व्हावं. मला उलट पण झालं. माझ्या घरच्यांच्या अपेक्षा वाढल्या आणि त्यानंतर कळलं की मी आई नाही होऊ शकत. असं का बाप्पा? आता बाळाला घेऊन ती पाहिलेली स्वप्न आकांक्षा मनात घर करून बसली आहेत ना. माझ्या मनात आपल्यालाही बाळ असावं ही भावना यायच्या आधीच मला का नाही कळलं की मी बाळाला जन्म नाही देऊ शकत ते. पाणी नको. चहा अहो नको. कॉफी किंवा ज्यूस तरी घ्या ना. अहो नको. मला ऍडव्होकेट राघव कर्णिक यांनाच भेटायचं आहे आणि त्यांना यायला जर वेळ होत असेल ना तर मी निघते. आपण उद्या भेटू. मॅडम 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 ऐका. नाही तुम्ही आज आला आहात ना तर त्यांना बोलून जा ना, त्यांना भेटून जा. आज मीटिंग करून टाका. अहो पण त्यांना एवढा वेळ होतोय. आपण उद्या मीटिंग करूया. नाही 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 अहो येतीलच. ते निघाले आहेत ना. येतील, एवढ्यात येतील. पटकन येतील बघा. सॉरी सॉरी, हे बघा वकील साहेब आले. लागलं नाही ना? नाही अच्छा अच्छा, आपणच का? त्यांच्यासाठी राघव पहिली केस आहे. जाता कामा नये. हो बाबा. फर्स्ट ऑफ ऑल एक्सट्रीमली सॉरी, मला यायला उशीर झाला. मी ऍडव्होकेट राघव कर्णिक. चहा कॉफी दिला का त्यांना? नाही त्या नाही म्हणाल्या. हो ना. आता केस बद्दल बोलणारच आहोत तर चालेल चहा. चालेल, चहा चालेल त्यांना. बाबा पार्टनर पार्टनर पार्टनर, आपल्या क्लायंटसाठी चहा सांगाल? हो माझ्यासाठी पण सांगा. आणतो. मॅम आपण आज जाऊन केबिन मध्ये बसून बोलूया प्लीज. दिस वे. उद्या एक ऑफिस बॉय अपॉइंट करायचा. वाटलंच होतं मला. जस्ट अ मिनिट. हा एवढं ठीक आहे. बरं मॅडम बोला ना, काय केस आहे? मॅडम बोला तरी, काय प्रॉब्लेम आहे? माझा भाऊ. बर. माझ्या भावाला लहानाचं मोठं केलं. या हाताने भरवलं. आता माझ्या आई वडिलांची गावची जमीन विकायला निघालाय आणि म्हणतो मला हिस्सा देणार नाही. बरं सांगा, तुमच्या आई वडिलांनी मृत्यूपत्र बनवून ठेवलं असेलच ना? अहो त्यांना कुठे माहिती की त्यांचा मुलगा हा असा वागेल.
मला ती प्रॉपर्टी दुकान कशामध्ये इंटरेस्ट नाहीये, पण मला पण माझ्या गरजा आहेत. माझी मुलं आहेत, त्यांची शाळा, त्यांचं शिक्षण, लग्न. आणि मी काय भीक थोडी मागते, हक्काचं मागते. कुठे ही जमीन, म्हणजे जिल्हा, तालुका? जुन्नर, पुणे. अहो मग तुम्ही तिथला स्थानिक वकील बघायला पाहिजे होतं ना. त्यांच्याकडनं नाही होणार हे काम. बरं ठीक आहे, तुम्ही मला डिटेल्स पाठवा, मी केस फाईल तयार करतो आणि मग आपण तुमच्या भावाला नोटीस पाठवूया. अहो त्यांनीच माझ्यावर केस केली आहे आणि मला नोटीस पाठवली आहे. त्याचीच ते डेट घ्यायला आपल्याला कोर्टामध्ये जायचं आहे. तुमच्याकडे गाडी असेलच ना? नाही म्हणजे एवढं मोठं ऑफिस काढलंय, आपण एकत्रच जाऊ. नाही मॅडम, मला ऑफिस सोडून तुमच्यासोबत यायला नाही जमणार. अहो पण मग तुम्ही नाही येणार तर केस कोण लढेल कोर्टात? नाही, माझा असिस्टंट असेल ना, तो तुमच्यासोबत असेल कोर्टात. तुम्हाला जर का मान्य नसेल तर तुम्ही दुसरा वकील बघू शकता. नाही सर, तुम्हीच केस लढा सर. हो सर, तुम्हीच केस लढा. आणि तुम्हीच कोर्टात या सर. भावाविरुद्ध केस लढते सर. फार कठीण केस आहे माझ्यासाठी. भावाला कोर्टामध्ये खेचलंय, त्याच्यामुळे माहेरच्यांचा कोणाचाच पाठिंबा नाहीये. कुटुंबच आपलं वैरी असतं हे कळलंय मला. आता तुम्हीच मला माझ्या भावासारखे आहात. तुम्हीच मला माझा हक्क मिळवून द्या वकील साहेब. खूप अपेक्षा घेऊन आली आहे तुमच्याकडे. एक मिनिटात जाऊ द्या मला. ताई मला जाऊ द्या. रमाताई, रमाताई, रमाताई. रमाताई, एक मिनिट बाजूला वा. बाजूला वा. रमाताई. स्टुडिओ उघडलाय? आनंदी आली की काय? आनंदी, ए आनंदी, अगं साफसफाई करायला आलीयस का की काही नवीन ऑर्डर आलीये? आनंदी, अगं कोणती ऑर्डर आलीये तुला आणि एवढ्यात कशाला लगेच कामाला लागलीस तू? काही गरज होती का त्याची? आनंदी नाही इथे. कुठे गेली ही पोरगी? स्टुडिओ उघडा टाकलाय, हिचा पत्ता नाही. अरे फोन पण उचलत नाहीये. हा मालतीताई बोला, काय म्हणता? हा सुलक्षणाताई, आनंदी कुठे हो? आनंदी गेले स्टुडिओत. नाही स्टुडिओत नाहीये आनंदी, मी इथेच आहे. स्टुडिओचं दार उघडं टाकून गेली? नाही, ती कधी स्टुडिओ उघडा टाकून नाही जातो. मी पण तेच म्हणतेय की स्टुडिओ असा उघडा ठेवून ही कुठे गेली. बरं ठीक आहे, मी खाली जाते, मी खाली जाऊन विचारते जरा. हा बबनला विचारते, तुम्ही नका काळजी करू. हा विचारते मी. हा 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 हा. अगं उचल ग फोन, माझी आई उचल ग. कुठे आहे ही पोरगी? काय करू मी? कुणाला सांगू?
मी ऑपरेशनची बाई, माझे गुडघे असे, मी कुठे जाऊ येता हिला शोधायला देवा. राघवला करू का फोन? राघवला करते. हे काय बोलेल पोरगा मला कळत नाही. एक मिनिट. हॅलो, हाय बोल. राघवा, काय झालं? आनंदी घरी नाहीये. आनंदी निघून गेली कुठेतरी. अशी कशी काय निघून गेली? तू तिला जाऊ का दिलंस? तिने काही सांगितलंच नाही. तू तिला पाठवलंसच का? नाही, मला म्हणाली ती मी स्टुडिओत जाते म्हणून. म्हटलं जाऊ दे बाई, तिला कामाची सवय आहे म्हणून मी गेली असेल. पण आता मला मालती ताईंचा फोन आला की नाही, ती स्टुडिओमध्ये नाही आहे आणि दरवाजा उघडा ठेवून गेली आहे. अरे मग ती एकटीच कुठे गेली? काय माहिती बाई, माझंच चुकलं. मी ना पोरीच्या मनाला दुखवायला नाही पाहिजे होतं. माझ्या तोंडून काय निघून गेलं मला काही माहित नाही. मी बोलत होते तिच्याशी. आता मला कळत नाही. अरे राघवा, मला खूप टेन्शन आलं रे. तू शांत हो, बघतो काय ते. मॅडम, सो सॉरी, माझ्या बायकोच्या बाबतीत इमर्जन्सी आली, मला निघावं लागेल. आपण उद्या बोलूया. राघव, आनंदीची तब्येत बरी आहे ना? बरी. अरे मग झालंय काय? बाबा, आनंदी न सांगता कुठेतरी निघून गेली. अरे राघव, आनंदी लहान आहे का रे? मार्केटमध्ये गेली असेल, येईल परत ना. आणि तसं काही असेल ना तर मी जाऊन बघतो ना. बघ, पण हा क्लायंट हातचा जाता कामा नाहीये. हो, परवा कोर्टाची डेट आहे. तुमचं असंच चालू राहिलं तर मी दुसरा वकील बघते. मॅडम, मला आता जावं लागणार आहे आणि तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही करू शकता. सो सॉरी. राघव, रमाताई, भात झाला का? रमाताई नाही आहेत. आनंदी, आनंदी, आनंदी. रमाताई, रमाताई, आनंदी. रमाताई, रमाताई.
तुम्ही तुम्ही परत आला. आनंदी आनंदी इथेच होती, कुठे गेली आनंदी?